आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मी सशक्त. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण दिव्यांग उत्थान याविषयी दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या गीता लोखंडे यांची मुलाखत ऐकणार आहोत. तर चला श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. श्रोते हो, नमस्कार. खास दिव्यांग बांधवांसाठी संरचित असलेल्या मी सशक्त या तुमच्या आपल्या कार्यक्रमात मी मोनाली शेंडे सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आपण आपल्या क्षमतेला कसं ओळखतो, कसं मोजतो, हे आपल्या आयुष्यातील एक मूलभूत निकड असते. आपली सर्वात मोठी ताकद ही आपण स्वतःच असतो. उत्तुंगत्वाचा हाच ध्यास घेऊन मी सशक्त कार्यक्रम सज्ज झालाय पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यासाठी. तर चला, आज त्या नवीन व्यक्तिमत्वाचा आपण परिचय करून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅम. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम. थँक्यू मॅम. अगदी सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना तुमचा संक्षिप्त असा परिचय करून द्या मॅडम. मी गीता लोखंडे. नॅशनल इन्शुरन्समध्ये मागच्या 35 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. आता मी रिटायर्ड आहे आणि पेन्शनर आहे. मी 90% फिजिकल हँडिकॅप आहे आणि इतर लोकांना पण मला प्रोत्साहित करावंसं वाटते. जीवनामध्ये खूप काही संघर्ष असतो, परंतु त्या संघर्षावर मात करून आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण समोर जायला पाहिजे. मॅडम, हे दिव्यांगत्व कसं आहे, जन्मजात आहे की काही अघटित घडलं होतं? नाही मॅम, मी लहान होते. लहानपणी 1 वर्षाच्या नंतर मी लहानपणी चालायची, तेव्हा मग पाळण्यामध्ये असतानाच आईने अगदी 1 तासानंतर मला उठवण्याचा प्रयत्न केला आणि तिने खाली पाळण्यावरून खाली ठेवलं. ते मला म्हणजे उभंच राहता येत नव्हतं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि तिला पण कळलं नाही. त्यांची आई होती, त्यांनी सांगितलं की हा लखव्याचा प्रकार आहे. तेव्हा लखवा शब्दाचा यूज करायचे लोक. तर त्यानंतर मला उभंच राहता नव्हतं. तिने फार प्रयत्न केला, मालिश वगैरे सर्व केली, परंतु त्यांना काही कळलं नाही आणि त्यानंतर असं हा प्रकार झालेला आहे. मग तुम्हाला जाणत्या वयात उमगलं असेल की आपल्याला अशा अशा प्रकारचं न्यूनत्व आहे, दिव्यांगत्व आहे, तेव्हा तुम्ही निराशेच्या गर्तेत गेला असाल. असं वाटलं असेल तुम्हाला कधीतरी की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. तेव्हा तुम्ही स्वतःला कसं समजवलं? आई माझी तर अशिक्षित होती, पण वडील माझे रिझर्व्ह बँकेमध्ये होते त्यावेळेस. ते आता नाही आहेत, पुष्कळ वर्ष झाले ते पण गेलेत आमच्यापासून. परंतु त्यांना थोडंसं लक्षात आलं की मुलगी अशी डिसेबल्ड आहे, तर तिचं शिक्षण वगैरे कसं होणार. तर त्यांनी एक आपल्या नागपूरलाच उंटखाना म्हणून आहे, होम फॉर एजेड म्हणून आहे, तिथं त्यांनी माझी ऍडमिशन करून दिली. तिथे सर्व दिव्यांग मुलं राहतात. ती निवासी शाळा? ते निवासी शाळा आहे ती. तिथे शिक्षण पण होते. तर त्यांनी मला तिथे ऍडमिट केलं आणि तिथे आम्ही सगळे आमच्यासारखेच लोक होतो, त्यामुळे काही असं विशेष जाणवलं नाही. आम्हाला वाटलं की हीच आमची दुनिया आहे. तिथेच एज्युकेशन वगैरे झालं, प्रायमरी एज्युकेशन झालं आणि तिथे सगळं ऍक्टिव्हिटी. आम्ही तर काही वेळा करता आम्हाला वाटायचं की बस हीच आमची दुनिया आहे म्हणून. असं काही वेगळं जाणवलंच नाही. असं जेव्हापर्यंत आपण समाजामध्ये जात नाही, तिथून निघत नाही, त्यापर्यंत आपल्याला कळत नाही. तर असं ते शिक्षण माझं तिथेच झालं प्रायमरी पर्यंत. नंतर त्यांनी सुट्टी दिली, आईने मग घरी आणलं. तिने आपल्या परीने मग एज्युकेशन, पण तिला एज्युकेशनचं खूप महत्व वाटायचं. ती अशिक्षित जरी असली पण तिला कळायचं की माझी मुलगी समोर कसं होईल. जर तिला शिक्षण नाही झालं किंवा तिला नोकरी नाही लागली तर तिचा म्हणजे उदरनिर्वाह कसा होणार, समोरच्या तिचं लाईफ कसं होणार, यामुळे ती जास्त जागरूक होती. याचं मला तिच्या बाबतीत मला खूप अभिमान वाटतंय. ती पण नाही आहे आता माझ्या लाईफमध्ये, परंतु ती सदैव माझ्या आठवणीमध्ये राहील. जे काही आहे झालं ते जीवनामध्ये तिच्यामुळे झालं मला. निश्चितच मॅडम. बरं, प्रायमरी शिक्षणानंतर आपलं मिडल क्लास शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण नेमकं कुठं झालं मॅडम? मॅम, ते नागपुरातच झालं माझं. आणि मी PWS कॉलेज म्हणून आहे, तिथे माझं कामठी रोडला तिथे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्ष मी रिकामीच राहिली. त्यानंतर सर्व्हिस वगैरे काहीच नव्हती. मग आईने विचार केला की आता रोजीरोटी कमवायला हवी, परिस्थिती गंभीर होती. तर तिने मला सांगितले की आपण एखादा टायपिंग वगैरे आपण विकत घेऊ. मग बँकमधून एक तेव्हा 5,000चं लोन घेतलं होतं. मग तिथे मी घरीच इन्स्टिट्यूट घातलं, परंतु घरी असल्यामुळे मेन रोडवर नसल्यामुळे ते काही चाललं नाही. मग त्यानंतर मी डिसिजन घेतला की आपल्या जिल्ह्यात. साधारणतः कोणत्या वर्षीची घटना? ही जवळपास 85 नंतरची घटना आहे. 82 ते 25 माझं ग्रॅज्युएशन झालं. 85 नंतर मग मी 2-3 वर्ष थोडे रिकामी होते. तर आईने सांगितलं की आता एक टायपरायटर जे मी घेतलेलं तो इन्स्टिट्यूट करता, त्यामुळे तू आता जिल्ह्यामध्ये जाऊन बस. हे आपले जिल्हा कचेरी तहसील कार्यालय, तिथं प्रायव्हेट टायपिंग करणारी मी पहिली महिला होती तिथे. आता तिथे बऱ्याच महिला आहेत.
आपला उदरनिर्वाह करतायत त्या टायपिंगच्या भरोश्यावर, पण मी पहिली महिला होती तिथे राहणारी. तर तिथे म्हणजे तुमच्या मातेचे अनुभवाचे बोल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरले. खूपच ती वेळोवेळी मला खूप कोऑपरेट करायची. आणि मग बाहेरच्या व्यावहारिक जगात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा तुम्हाला जाणवलं असेल काहीतरी वेगळं फरक जाणवला असेल, तर त्याविषयी काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? मला फरक तर जाणवलाच जेव्हा मी पाहायला लागले की दुसरे लोक आपले दोन्ही पायावर उभे राहून चालतात, त्यांची ऍक्टिव्हिटी कशी आहे, काय आपण काहीच करू शकत नाही. परंतु माझं म्हणजे सुरुवातपासून मला माहिती नाही, कदाचित माझ्या आईपासून मला ते गुण आले असतील. पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये जास्त आहे. मी कधीच निगेटिव्ह गोष्टीचा विचार करत नाही. जे कोणी करू शकत नाही ते आपण करू शकतो, नक्कीच का नाही करू शकत. मग त्याला जर आपण सरळ नाही करू शकत असेल तर त्याला दुसरा उपाय आपल्याला निवडावा लागतो. आणि पण निगेटिव्हिटी आपल्याकडे ठेवायची नसते, कारण आपण जर तो एक गुण जर ठेवला नाही तर आपण पुढे काहीच नाही करू शकणार. निश्चितच. आणि हीच पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आणत असते. बरं, मग त्या आव्हानांना तुम्ही तोंड कसं दिलं मॅडम? मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आमच्या इन्शुरन्स कंपनीने वॅकन्सी काढली होती. ती पूर्ण कंपनी इंडिया लेवल बेसवरती आहे. इंदोर आमचं सेंटर होतं, ते मेन सेंटर. त्यांनी वॅकन्सी काढली होती. SC ST आणि प्लस डिसेबल्ड कॅटेगरीना रिझर्वेशन असतं. तर आम्ही फॉर्म भरला आणि तिथे नंबर लागला माझा. मग मी रायपूरला पहिल्यांदा सर्व्हिस केली. नागपूरला माझं नेटिव्ह होतं, पण रायपूरला मला जॉईनिंग मिळाली. याचं सिलेक्शन प्रोसेस काय होती? त्याचं सिलेक्शन प्रोसेस एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये वॅकन्सी निघायची तेव्हा. एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये जागा आली, आम्ही फॉर्म फिलअप केला आणि मग रिटर्न टेस्ट झाली. रिटर्न टेस्ट इंदोरला झाली आणि पर्सनल एक्झाम आमची रायपूरला झाली. मग मला कळलं की मला शेवटून नंबर लागला, मला कळलं की झालंय सिलेक्शन म्हणून. त्यानंतरही मला 3दा पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मला वॅकन्सी झाल्या होत्या. परंतु म्हटलं पहिला जो आपला एम्प्लॉयर आहे त्यांनी आपल्याला इतका मान दिला आणि आपलं म्हणजे हे केलं, तर त्यामुळे मी दुसरीकडे काही गेली नाही. मग याच्यानंतर मला मुंबईला पण आलं होतं आणि मुंबईला म्हटलं की आपल्या नागपूरला आपण जितके आहोत सॅटिस्फाईड राहू किंवा आपल्याला त्रास होणार नाही, आपलं शहर आहे, तो लोकल पहा, मग ते नाही जमणार म्हणून मी तिथे कॅन्सल केलं. पण मी इथे मग आणि मला WCL मध्ये पण एक नागपूरची आली होती, पण मी पहिल्यांदा नॅशनल इन्शुरन्स मला सिलेक्ट केलं, त्यामुळे मग मी बाकीच्या 2 जॉब सोडल्यात मग मी. अच्छा. मग नॅशनल इन्शुरन्स मध्ये आपण कोणत्या पदावर आस्थापना आपली झाली, कोणत्या पदावर, आणि आपल्या व्यावसायिक कर्तृत्वाविषयी अधिक विस्तृतपणे सांगा. मी तिथे असिस्टंट ॲज अ असिस्टंट म्हणून जॉईन झाले होते 1988ला आणि पहिल्यांदा रायपूरलाच ड्युटी केली मी. पण आपण आपल्या शहरामध्ये ट्रान्सफर घेऊ शकतो, हा पण एक त्याच्यामधला एक नियम असतो. त्या अंतर्गत मी अप्लाय केलं आणि अगदी 6 महिन्यातच प्रोबेशन पिरियड सोडल्यानंतर मला नागपूरला बदली देण्यात आली. पण मला अभ्यासाची आधीपासून खूपच म्हणजे आवड, त्यामुळे अभ्यास वगैरे तर माझं होतं, पण प्रमोशन असिस्टंट मध्ये लागली. मग हळूहळू अभ्यास करून सिनियर असिस्टंट प्रमोशन झालं 7-8 वर्षांनंतर. आणि पुन्हा मग आमच्या इन्शुरन्सच्या एक्झाम असतात काही, डिपार्टमेंटल एक्झाम असतात, त्या पण एक्झाम दिल्यात मी. आणि 3-4 प्रमोशन झालेत माझे 8-9 वर्षांनी. आणि लगेचच मग मला लास्ट मी रिटायर्ड झाले डेप्युटी मॅनेजर पोस्ट म्हणून. वा, खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर, विलक्षण असा तुमचा प्रेरणादायी असा प्रवास आहे आणि निश्चितच आमच्या श्रोत्यांना त्यातून काहीतरी चांगलं शिकायला मिळेल अशी मी आशा करते. आणि माझा डिपार्टमेंट तिथे पब्लिकशी रिलेटेड डिपार्टमेंट होता. मला पब्लिक सोबत बोलणं आणि त्यांच्या गरजा भागवणं किंवा काय. आताही मी रिटायर्ड जरी झाली पण आताही मला क्लायंट्स लोकांचे फोन येतात, आजही मला फोन, म्हणजे जनसंपर्क दांडगा आहे आपला. मग या विषयावरूनच आता मला विचारावंसं वाटतंय की आपण अनेक लोकांना भेटलेले असाल, अनेक व्यक्तींशी आपण चर्चा केलेली असेल, त्यांनी काही सल्लामसलत तुमच्याशी केलेलं असेल, तर मग त्यातील एखादा विलक्षण असा मेमोरेबल इन्सिडेंट आमच्या श्रोत्यांना सांगा मॅडम. हो, मी ते 1986-87ला मी नॅशनल इन्शुरन्स मध्ये होते. 89ला आमचं माउंट रोडला ऑफिस आहे आता इथेच. तर तेव्हा पार्टीज याच्या माझ्याकडे अंडररायटिंग डिपार्टमेंटच होतं. त्यांना माझं एक लेडी होती, पारसी लेडी होती, त्यांना माझं काम इतकं आवडलं आणि इतक्या त्या कृतज्ञ झाल्या की त्यांनी मला एक संत्री, नागपुरी संत्री त्यावेळेस त्यांनी मला ते गिफ्ट म्हणून दिलं. मी म्हटलं आता आपण तर असं कधी आपण रिश्वत म्हणजे आपल्याला नाहीच आहे, लोक खुश होऊन गेले आपल्या कामापासून, तोच एक आपला उपहार असतो. पण त्यांनी म्हटलं की मैं अपने मन से दे रही हूँ मॅडम, तो आप ले लीजिए. आणखी खूप लोक अप्रिशिएट करतात आणि खूप म्हणतात की तुम्ही म्हणजे रिटायर्ड होऊ शकत नाही, आम्ही तुमच्या एम्प्लॉयरला सांगू मॅडमला रिटायर्ड नाही करायचं, आम्हाला खूप चांगली सर्व्हिस मिळते. म्हणजे त्यांना नाही म्हणून म्हणायचंच नाही, अगदी आपल्याला जे बनते ते करायचं. ते म्हणजे अगदी निस्वार्थ असं प्रेम तुमच्या आणि तुमच्या त्या ओळखीच्या परिचितांमध्ये वृद्धिंगत झालेलं होतं असं आपण सहजतेने म्हणू शकतो. मग आता सद्यस्थितीत काय सुरू आहे मग रिटायरमेंट झाल्यानंतर?
रिटायरमेंट झाल्यानंतर आता सगळे लोक म्हणतात काय करणार, घरी खूप बोर होईल, मग काय लेडीजना खूप, म्हटलं अगदी म्हणजे लेडीजला बोर होतंय असं काही होतच नाही, कारण आपण ड्युटीवर असताना खूप काही आपल्या पर्सनल पण गोष्टी असतात ज्या आपण करू शकत नाही, मागे राहून जातात, आपला छंद जोपासला जात नाही किंवा आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही. खास करून महिलांमध्ये काय असते, मुलांसाठी करायचं, घरच्या लोकांसाठी करायचं, पण स्वतःसाठी वेळ काढायचा नाही. आता दुसरे काही जे छंद असतात, वाचन राहिलं किंवा सर्वच काय करायचं. एक मी कॅसिओ घेतला होता रिटायरमेंट नंतर, मला ऑफिसने जे गिफ्ट केलं होतं त्यामधून मी कॅसिओ घेतलं, मग ते वाजवते. कधी म्युझिकचे क्लास चालू असतात आणि आता इंग्लिश लर्निंग पण मी शिकत आहे, ते ऑनलाईन क्लासेस होतात आमचे, तर तिथे पण जॉईन करत आहे. आणि सध्या पुन्हा इग्नू मधून मी सोशलॉजीमध्ये MA करत आहे. माझं तसं एज्युकेशन अकॅडमिक माझं बीकॉम झालं होतं आणि नंतर मी इकॉनॉमिक मध्ये MA केलं. म्हणजे अध्ययनाचा पाठपुरावा तुम्ही आता सुद्धा कायम ठेवलेला आहे आणि शेवटपर्यंत चालू ठेवणारच. वा मॅडम वा, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला अगणित शुभेच्छा. थँक्यू. जॉबवरच असताना 2018 मध्ये आम्ही सगळं वर्किंग लोक जे आहोत, आमचे मित्रमंडळी वगैरे, आम्ही विचार केला की आपल्यासारख्या लोकांना किती त्रास होता. आपल्याला कोणीतरी, सपोज मला आईचा पाठिंबा होता, आणखीन कोणाकोणाला फायनान्शियल सुद्धा पाठिंबा राहत नाही, तर आपण सगळ्या वर्किंग लोकांनी मिळून एक फाउंडेशन सुरुवात करायचं आणि आपल्यासारख्या लोकांना त्यांना काही सांगायचं किंवा त्यांना हेल्प करायची, गाईड करायचं. तर आम्ही सगळ्या लोकांनी 11 लोकांनी मिळून आपापला जवळचा फंड तयार केला. एक सॅलरी दिली आम्ही किंवा ज्यांना जसं जमते तसं, आणि एक कॅश बँकेमध्ये अकाउंट उघडलं आणि ते रजिस्टर्ड केलं आम्ही, दिव्यांग स्पेशल अबिलिटी फाउंडेशन नागपूर म्हणून. आणि 11 लोकांनी सुरुवात केली आम्ही. आमचं असं काही नाही, आम्ही पब्लिसिटी वगैरे असं काही करत नाही, मनाने काम करतो फक्त. आम्हाला काही नाव वगैरे नको, ज्यांना कळते माउथ पब्लिसिटी होते आणि तेच खरं काम आहे. अकाउंट्स आहे आमचं सर्व. आम्हाला इन्कम टॅक्स रिलीफ बेनिफिटही मिळालेलं आहे. कोणी आम्हाला जर डोनेशन देतं तर त्यांना ते रिलीफ मिळतंय, तर आम्ही डोनेशनच आपलं हे चालवत असतो. आणि कोणाला गाईड करणं, एका मुलाला क्रिकेट खेळणारा मुलगा होता, त्याला आम्ही सगळं सेल्फ कंट्रीब्युशन आणि काही डोनेशन मिळून 40,000ची आम्ही त्यांना व्हीलचेअर दिली होती स्पोर्ट्ससाठी, स्पोर्ट्स व्हीलचेअर दिली. आणि बहुतेक पुष्कळ कामं वगैरे होत असतात. ते कोरोनामध्ये आम्ही धान्य वाटप केलं काही लोकांना. असं करून आमच्या परीने जे काम होते आम्ही ते करतो. आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी, खरं तर त्यांच्या उत्थानासाठी तुमची संस्था अतिशय निस्वार्थपणे कार्य करत आहे. यातच तुमचं सगळं म्हणजे आलं, आयुष्याची सार्थकता आली. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी व्हायला नको. कोणी आता मला किती प्रश्न विचारतात, काही पण विचारतात. एक आमच्या डिसेबल्ड कॅटेगरीमध्ये एक केस होती, 2 लोकांच्या केस आहेत. माझी एक जिवलग मैत्रीण आहे, त्यांचे वडील होते रेल्वेमध्ये पेन्शनर. तर आम्ही वकील वगैरे केला त्यांना. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा नियम आहे की अपंग मुलगी आहे, अनमेरिड आहे, तर तिला पेन्शन मिळायला हवं. तर ती केस अजून सुरूच आहे. आणि एक दुसरी केस होती सरला टेंभुर्णे म्हणून, त्यांना पण मी प्रोत्साहित केलं की तुमचा हक्क आहे, तो आपला हक्क आहे, नियमाप्रमाणे आपण घ्यायला पाहिजे. तर त्यांना आम्ही वकील वगैरे केला आम्ही. आणि मग आता ती पेन्शन, त्यांना पेन्शन मिळत आहे. आता 10-12 हजार रुपये ती पेन्शन घेत आहे ते. आणि म्हणजे सिव्हिअरली हँडिकॅप्ड आहे, घरीच राहते ते. खूप म्हणजे माझा खूप आभार मानते ती, की म्हटलं नाही हे आपलं म्हणजे असायलाच पाहिजे. आपण एकमेकांना सपोर्ट नाही करू तर कसं होणार आहे ते. काही आपल्याला जे माहिती आहे, आपण जे वाचतोय, तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर गाजावाजा करून कोणतं संघटन चालवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत. आणि हीच खरी माणुसकी आहे आणि ती आपण जपायलाच हवी. निश्चितच. भविष्यामध्ये काय करायचं ठरवलंय मॅडम या संस्थेच्या माध्यमातून? संस्थेच्या माध्यमातून भविष्यामध्ये डोनेशन वगैरे जमा करून थोडंसं गव्हर्नमेंटमध्ये थोडंसं इन्व्हॉल्व्ह होऊन काही योजना वगैरे चांगल्या राबवता येतील. कधी कधी आम्हाला काम करताना 2-2.5 वाजून जाते रात्री, कधी खूप जास्त काम असले तर. आता सध्या 191 मेंबर आहेत. रात्रीपर्यंत सुरूच होतं. आता ते द्यायचं होतं आम्हाला चॅरिटीमध्ये. तर ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या बघून त्या राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू पूर्ण, आणि शेवटपर्यंत काम करतच राहायचं. तर त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा मॅडम. थँक्यू. मग आपल्या कुटुंबात कोण कोण आहे? माझं लग्न झालेलं आहे. मी 95ला आम्ही लग्न केलं. ते पण दिलीप लोखंडे माझ्या हसबंडचं नाव. ते आम्ही ते एकाच हॉस्टेलमध्ये होतो, परंतु बऱ्याच वर्षानंतर भेटलो होतो आम्ही. आमच्या एका मित्राच्या फ्रान्सिस राज ते पण समस्थितीतच आहेत का? हा, ते आहेत, ते डिसेबल्डच आहे, पण ते नॉर्मल आहे थोडे जास्त. म्हणजे माझं सिव्हिअरली आहे, ते उभे राहून चालतात. तर ते त्यांचं डिसेबिलिटी कमी आहे. आमच्या एका मित्राच्या लग्नामध्ये आम्ही भेटलो होतो. मग मीच त्यांना
म्हणजे फ्रेंडशिप आमची झाली. आणि मग मीच म्हटलं की त्यांना की मी इंटरेस्टेड आहे बा, तुम्हाला लग्न करायचं असेल तर. आम्ही 1-2 व्हिजिट घेतल्या. 1-2 महिन्यानंतर लगेच आम्ही लग्नाचा डिसिजन घेतला आणि त्यांनी पण होकार दिला. ते म्हणाले की माझ्या घरी सांगते. मी म्हटलं घरी सांगाल तर इतक्या सिव्हिअर मुलीला कोणी ओके करणार नाही. म्हणजे नाही ठीक आहे, ते जरी नाही बोलले तरी मी ॲग्री राहील, माझ्यावर विश्वास ठेव फक्त. आता आमच्या घरचे लोक सासू सासरे सगळे आहेत आणि सगळं म्हणजे अप्रिशिएट करतात आणि सर्व ठीक आहे. त्यांनी मग लग्नाच्या अगोदर त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं. हो, बहिणीला सांगितलं. त्यांचा प्रतिसाद नाही, म्हणजे त्यांची नोकरी आहे म्हणून तू लग्न करत आहे का वगैरे वगैरे ते बोलले. म्हणाले नाही, नोकरी वगैरे नाही आहे, स्वभाव वगैरे छान आवडला मला आणि मला वाटते होप आहे की आपला घरी ती म्हणजे व्यवस्थित आपल्या कुटुंबाला घेऊन चालणार म्हणून. तर मग ॲग्री झाले. मग ते ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर मग आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बाकीच्या सगळ्या समस्या काय आहेत ते तुम्ही बघून घ्या मग. तर ते बोलले ठीक आहे. मग आम्ही 95ला मग लग्न झालं. 96ला पहिला मुलगा झाला आणि मुलगा झाला तेव्हा माझी नणंद आणि दीर आम्ही दोघांना सोबत ठेवलं होतं. मग नणंद माझी 4 वर्ष राहिली माझ्याकडे आणि दीरही राहिले. दीरांचं लग्न झालं, ते आपलं कुटुंब घेऊन अलग झाले. नंदेचंही लग्न झालं. मग मला मुलगी राहिली. मग दुसरी मुलगी असताना यांचं म्हणणं असं होतं की आता म्हणजे दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी नकोच आहे, घरी कोण करणार आहे, आता कोणीच सोबत राहिले नाही आहे. मग मी म्हणायचे की नाही, आता सपोज मी असं जर केलं तर आणि मुलगीच जर झाली तर. मी खूप अपोज केला त्यांचा आणि मग हॉस्पिटलमध्ये गेली पण. म्हणजे मी खऱ्या अर्थाने एका मुलीला वाचवलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि म्हणजे कृत्यामध्ये आणलं ते आपलं. आणि ते मी हॉस्पिटलमध्ये गेली पण, यांच्या प्रेशरमध्ये मी गेली पण आणि सगळं म्हणजे रेडी झालं सर्व. आता ते डॉक्टर आता सुरुवातच करणार ॲबॉर्शनला. तर मी थोडं म्हणजे माझा चेहरा थोडासा मी एकदम असं करून टाकला की मला म्हणजे इथे जबरन पाठवण्यात आलाय, माझी इच्छा नाही आहे. मग डॉक्टरने म्हटलं की पेशंट के साथ में कोण आहेत, आपण को लेके जा वापस, इनकी इच्छा नाही आहे. आणि मग नंतर मला खरंच मुलगीच झाली. आणि तुम्हाला मुलगीच हवी होती? मला मुलगी म्हणजे म्हणायचं हे होतं की इतकं झाल्यानंतर आपण कुणाचा जीव घेतोय असं म्हणजे आपल्याला नंतर फिलिंग्स नको यायला पाहिजे. तर म्हणून मी आणि मग मुलगीच झाली. मग आता ती भरतनाट्यम ग्रॅज्युएशन झालेली आहे ती आता आणि MPA ची तयारी करते. मुलगा आर्किटेक्ट झालेला आहे, तो प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो. त्यांचं PG व्हायचं आहे दोघांचं पण, दोघंही सोबतच राहतात. असं एकंदरीत चौकोनी कुटुंब आहे, सुखी चौकोनी कुटुंब. वा, खूप सुंदर मॅडम. मग फावल्या वेळेत आपण काय काय करता, काय छंद आहे आपल्याला? दिवसभरात बिना न्यूजपेपर वाचल्याशिवाय मी झोपत नाही. मला 11-12 किती वाजू तरी. म्युझिकचं आहे, ते म्युझिकचे क्लासेस माझे ऑनलाईन होत असतात. आता मी एक्झाम नाही दिली कारण इग्नू मधून मी सोशॉलॉजी करत होते. कोणत्या प्रकारचं म्युझिक आपण शिकत? मी शास्त्रीय संगीत होतं माझं, हार्मोनियम शिकत होते मी. अच्छा, हार्मोनियम. खूप वर्षाआधी मी शास्त्रीय संगीत शिकलेले होते. मग आता हार्मोनियम प्ले. पण कधीतरी असं गुणगुणत असाल एखाद्या वेळेस, एखाद्या रम्य वेळी, रम्य संध्याकाळी, तर तसंच आमच्या श्रोत्यांना आता सुद्धा थोडंसं गुणगुणून दाखवा मॅडम. गाणं म्हणायचं? हा, थोडंसं. हवा भी है जवा जवा सुना रहा है ये समा, सुनी सुनी सी दास्तां, फिजा भी है रवा रवा, बुझी मगर बुझी नहीं, न जाने कैसी प्यास है, करारे दिल के पास भी न दूर है न पास है, लहर लहर के होठों पर वफा की है कहानियाँ, सुना रहा है ये सुनी सुनी सी दास्तां, फिजा भी है जवा जवा. थँक्यू. खूप दर्दभर आणि खूप असं आर्त स्वर आहे आणि पहाडी असा आवाज आहे तुमचा. खूप छान, खूप छान. बरं, मग सरते शेवटी जाता जाता तुमच्यासारख्या इतर दिव्यांगजनांना आणि सर्वसामान्य श्रोत्यांना देखील तुम्ही काय संदेश द्याल स्वतःच्या उदाहरणावरून? मी श्रोत्यांना सांगेल आणि माझ्या दिव्यांग बांधवांना सुद्धा सांगेल की जीवनामध्ये आणि आपल्या मनामध्ये कधी निगेटिव्हिटी आणायची नाही. आपल्याला एक शक्ती असते ती आपल्याला स्वतःला ओळखायची असते. आपल्याला एक डिसेबिलिटी आहे, आपलं एखादं शरीर काम नसेल करता. आपण बघतो की दोन्ही हात आणि दोन्ही पाय नसलेले लोक सुद्धा स्विमिंग करतात. ते काय करतात, त्यांचं आत्मबळ जे असते ते खूप स्ट्रॉंग झालेलं असते. आणि आता टेन्शन जे आपण हा शब्द हल्ली खूप ऐकण्यात आला, आपल्या टेन्शनमुळे खूप परवलीचा शब्द म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे तोंडीच आहे जसं हा शब्द. थोडंसं काय झालं की अगदी लहान लहान मुलगा सुद्धा बोलतो ही भाषा. बस बस म्हणजे आता म्हणजे खूप काही झालं की टेन्शन आलं. त्या टेन्शन मध्ये मग ते आपला जीवनाचा प्रवास दुसरीकडे वळवतात. हे बरोबर योग्य नाहीये. माणसाला जीवन एकदा मिळतंय, त्यांनी ते पूर्ण भरघोस
म्हणजे जगायला पाहिजे आणि प्रत्येक क्षण जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे. निश्चितच सुखी जीवनाचा हा मंत्रच एक तुम्ही मूलमंत्र. आमच्या म्हणजे मूलमंत्रच तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितलेला आहे आणि तो निश्चितच आमच्या श्रोत्यांना खूप खूप उपयुक्त ठरेल मॅडम. तर लोखंडे मॅडम, आपण इथं आपल्या वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमच्याशी खूप छान मनमोकळा असा संवाद साधला, आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं. तर तुमचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. श्रोते हो, आत्ताच आपण मी सशक्त या कार्यक्रमात दिव्यांग उत्थान याविषयी दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या गीता लोखंडे यांची मोनाली शेंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.